व्हिडिओ चालू आहे. मस्त वातावरण आहे गावचं. आत्ता नाश्ता झालाय, काळी चहा घेतली आहे. आता चहा पिऊन आम्ही नदीवर आंघोळीला जाऊ मस्तपैकी. अजून झोप आमची झाली नाही, थकल्यासारखं वाटते. तरी बोललो आता दुपारचा साखरपुडा आहे, परत मग संध्याकाळी हळद आहे. मग साखरपुडा झाल्याच्या नंतरच आता आम्ही विश्रांती घेऊ एकदा. आता बोललो नदीवर जरा जाऊया, तिथपर्यंत आपल्या कोकणातलं काळा चहा हा घेऊया. असं आहे गावचं वातावरण. 2 दिवस जरी आलो ना तर मन मोकळं होऊन जातं. कसं वाटलं? हा दुसरा ब्लॉग मी काढतो आहे. आता तर आम्ही नदीवर जाता जाता बोललो ते नाश्ता करतात, तर बोललो व्हिडिओ काढून घेऊया. परत इथे भेटेल वेळ नाही भेटेल म्हणून मी आता याच कपड्यावरती ती व्हिडिओ काढले. गावचं वातावरण किती मस्त ना. चला मग भेटूया, नदीवर जाऊया. नदीचे काही व्हिडिओ आहेत ते पण काढूया. आंघोळ काढताना एन्जॉय करूया, त्या पण तुमच्यासमोर ठेवूया. हा आमचा काय नाव तुझं? यशला आम्ही घेऊन चाललोय, म्हणजे यश आम्हाला घेऊन चाललाय. पहिल्याच आलो म्हणजे आता हा नदीवर आम्हाला घेऊन जाणार. बघूया तिथे. आणि आम्ही चाललेलो आहे, कारण का आलो तर थकलो. तर आता बघूया, मजा करूया काहीतरी. आलो तर नवीन एका दिवसामध्ये किती मजा करता येईल कोकणामध्ये. तर कसं आहे इथे, म्हणजे इकडे आता मे महिन्यामध्ये काय गावी लोक कसे काय येतात बऱ्यापैकी. आणि आता म्हणजे सर्व वयस्कर असतील ना? हा. आणि तू गावीच असतो? नाही, मी रत्नागिरीला असतो. अच्छा, मग आता शिक्षण शाळेमध्ये काय म्हणजे कॉलेज एक्झाम आहेत ना आता 9 मे पासून. ओके, त्यामुळे मी इकडे आलोय, नंतर जाणार. हो बरं आहे. वा, पण मस्त आहे. एप्रिल आणि मेच्या महिन्यात बरेच जण गावी असतात. हो, कारण खूप कार्यक्रम वगैरे असतात ना बरेच. बरोबर. हे बघा कोकणातलं घर, असं चिऱ्याचं बांधकाम केलेलं घर, कौलारू मस्तपैकी. आणि हे कोकणातले रस्ते. अरे वा, मस्त रे एकदम. ते आलो भाई, आम्ही नदीवर आलो. नदीवर कशी काय मित्रांनो, संध्याकाळ झाली आहे. साखरपुडा सकाळचा झालं मस्त. दुपारी आम्ही मस्त झोपलो. आत्ता संध्याकाळच्या वेळी कोरा चहा घेतोय आणि आता चालली हल्दीची तयारी. सर्व आपल्या कामाला लागलेले आहेत.
गावात बरंच मस्त असतं. गावकरी म्हणजे सर्वांच्या घरी अनेक गावकर गावातली लोक मुलं सर्व हातभार लावतात. इथे काय सांगायला लागत नाही, पण जबरदस्त मजा येते. गावचं वातावरण. आता माझं विचार होतो जरा खाली फेरफटका मारावं, पण आता ही पोरं बोलतात जरा नाश्ता करायला आपण बुरंडी करून कुठे बाजार आहे तिथे जाऊया. मग खरंच मस्त वातावरण. संध्याकाळचं वातावरण एकदम हां हां मुंबईला घेऊन जाणार आहेत का? हो, मुंबईला कैऱ्या एवढ्या कैऱ्या काढलेल्या आहेत. लोणचा पण या संध्याकाळची कोरा चहा घेण्यासाठी मस्त या, जबरदस्त मजा येते. हल्दीचा कार्यक्रम 8 वाजता चालू होणार आहे. पुढे चांगलं आहे बघण्यासारखं. आता बोल ना, मी थोडा मध्ये बिझी असेल, मला व्हिडिओ काढा पूर्ण भेटणार नाही. हां मला पण स्वतः ऑर्गन आपलं कॅशो वाजवायचे तर भेटणारच नाही तू. चला हो, आता जातोय नाश्त्याला. कोकणातली फेवरेट म्हणजे कॉलेज गाडी बोललं तर खरंच नवीन जर परत चालू केली ना तर एकदम याहोम. म्हणजे फॅमिलीसाठी बघायला गेलं तर ही गाडी या गाडीसारखी गाडी कुठलीच नाही. आणि माझं खूप नशीब चांगलं आहे की माझ्या नशिबामध्ये आयुष्यामध्ये अशा 5 गाड्या येऊन गेल्या. ही अजून आहे. कारण कोकणासाठी मला खूप बेस्ट का वाटते. 10 सीटर गाडी आहे, 10 जण आरामशी मस्त जाऊ शकतात. सामान पाहिजे तेवढं घेऊन जाऊ शकतो. एन्जॉय पार्टी असो. पण ज्या कोकणामधला वातावरण असतो त्याच्यामध्ये खूप जबरदस्त असं बघायला भेटतं. अनेक गावामध्ये आपल्या अलग अलग हे आहेत, परंपरा आहेत. आम्ही आज इथे आलो आहे. एप्रिल आणि मे महिन्यात चाललं आहे म्हणून कुठे म्हणजे पाणी नाही आहे. पण बोलतात की पावसामध्ये दोन्ही डोंगराच्या मधून जो पाणी वाहतो खाली नदीला, खूप मासे आणि एन्जॉय करतात. हां बाबू, गावी पावसामध्ये खूप येतात ना तुम्ही? हां, पप्पा बोलत होते जे की तिथे पाणी दोन्ही डोंगराच्या मधून सर्व पाणी ज्यावेळी पाऊस पडतो खूप, तेव्हा नदीला पाणी लागल्यावर बरेच जण तिथे एन्जॉय करायला मासे चढणीचे मासे पकडायला जातात. तर त्याला बोललो आम्ही एकदा नक्की येऊ आलो तर. हा वातावरण आहे कोकणातला. आमचं नशीब आहे ना, आम्ही कोकणामध्ये जन्माला आलो आणि आपलं कोकण म्हणून या कोकणामध्ये फिरायला भेटतं. अरे काय आणलंय आई शपथ. हे बघा कोकणात खट्टा मिठा कैरी. असं लोणचं बिंचं काय टाकलं त्याच्यात? मसाले मीठ टाकले त्यात. आत्ता हा टायमाला खात आहे. दे त्याला, दे खाऊ दे. हे पहा, हे ते नाश्ता करताना तुमच्या. चालू मुंबईला काय मुंबईला टाईम आहे जरा फिरून आम्ही येतो. जरा गाव दाखवतो तुम्हाला. बघा हे मस्त आहे. आता गावचे वातावरण, चिऱ्याची गरम वरती थोडे लांब घर आहेत. पण पाण्याची मस्त चांगली सोय आहे इथे घरात. एकदम सर्वांनी सोय चांगली करून ठेवली आहे पाण्याची. वरती आहे डोंगरावरती घर. तर खरं तरी घर असल्याच्या नंतर पाण्याची खूप आवश्यकता असते. पाण्याशिवाय काहीच नाही. मस्त गावच्या ठिकाणी अशा आपल्या इथे बरोबर असं पाणी नाही.
घरी घेण्याची काही गरज पडणार नाही जेवणाची. बरोबर ना? बरोबर दादा. तयार केलेलं आहे. तर एकदा आपल्या व्हिडिओ लाईक केलं कसं? आम्ही गावी भेट देऊन आलो म्हणजे नारळाची झाडं, काशीची झाडं लावलेली आहेत. आत्ता कुठे घरं बांधलेली आहेत. आणि मे गोवा रोड. संगमेश्वर डेपो, रिक्षा स्टँड. हो, रत्नागिरी दापोली गाडी लागली आणि पुढे आहे देवरुख, बोरीवली. लालपरीचा प्रवास खूप मस्त असतं. नमस्कार काका. संगमेश्वर डेपोचं काम चाललेलं आहे. पहिलं हे पूर्ण आतमध्येपर्यंत होतं मोठं. इथे लालपरी लागले, आजूबाजूला सर्व दुकान आहेत आणि हा हे तिकीट काउंटर आहे तिकडचं. असं डेपो आहे संगमेश्वरचं. फेरफटका मारण्यासाठी आलो होतो.
रे